सभा संपली, तिथं संपन ना सगळ्याचं आपापलं म्हणणं सांगितलेलं आहे. अरे ह्यांनी प्रश्न उपस्थित केले, ते एक जण इथून ठराव आणायला गेला, हे गटनेते हे सगळे बसलेले, चला चला काय म्हणजे मला पद्धत कळलं नाही काय नेमकी काय करायचंय आपल्याला. आणि तुमचा कर्मचारी इथून 15 मिनिटं झालं ठराव आणायला गेलाय, सही तुम्ही म्हणताय की सही झाली आहे सकाळी, आणि आता विषय नाही म्हणल्यानंतर मला कळलं ना सर. आणि गेल्या वेळेला खूप विश्वासाने ठराव दिलेला ह्या सगळ्या सभागृहांनी. त्या ताईंनी सांगितलं होतं 25 नंतर 6 कामं घेतले तर माझा अनुभव नाही, असे 31 कामं झाले होते. ठराव स्वरूपात ज्या पद्धतीनं ठराव घेण्यात आला होता, त्यांनी ठराव मांडला, सगळ्या तिन्ही गटनेत्यांनी त्याला अनुमोदन दिलं. मी 3दा खालून तुम्हाला विचारतोय की साहेब हा ठराव झालाय का, बरोबर आहे, मान्य आहे का नाही मान्य आहे साहेब, रेकॉर्डवर आहे ते मान्य आहे. आणि मला एक सांगा, 1965चा आपल्या अधिनियमा अन्वये सभागृहानं घेतलेल्या ठरावावर तुम्ही तुमचं मत व्यक्त करायचे हे नाहीये. तुम्हाला मत व्यक्त करायचंय, तुम्ही वेगळं पत्र द्या तुम्हाला काय व्यक्त. ह्या सभागृह सर्वोच्च आहे. इथं जवळपास सगळ्यांनी एक विरोध कुठंच झाला नाही. काही ज्याला कोणाला ह्यांचं जिल्हाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मागवायचं होतं ते सुद्धा नंतर म्हणले हो घ्या आता म्हणून, सभागृहाचा मूड बघून. त्याच्यामुळं मला इथं आणि काय होईल माहितीये का साहेब, मग हे सगळे विनाकारण इथे टाइमपास साठी यायला लागले असा अर्थ झाला हा सगळा. आणि मुळात का खोटं नाटक करावं बरं. जर समजा ह्या सभागृहानं ठरवलंय, खुर्शीद भाई अब इसमें क्या है मालूम है क्या, तुमचे ते 25 कामं पहिले त्यांनी वाचून दाखवलेले, त्याच्यानंतरचे 6 कामं प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 24, प्रभाग क्रमांक 23, प्रभाग क्रमांक 6, हे सगळे राहिलेले कामं. आणि एक काम त्याच्यामध्ये शेवटचं तेलगाव रोडचा एक शेवटचा दारुल उलूम समोर पाईपलाईन करणे. हे सगळे विषय याच्यामध्ये घेण्यात आलेत. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की हे जर 6 कामं आले तर या ठरावाला, आता हे ठरावच त्यांनी त्याच्यात मत व्यक्त केलंय की जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यात मार्गदर्शन करावं म्हणून. अरे काही संबंधच नाही ना आपल्याकडं बाबा, काउन्सिलला तेवढे अधिकार आहेत ना. जर तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मागवायचं असेल तर तुम्ही वैयक्तिक पत्र व्यवहार करा. त्याची एक दुसरी पद्धत आहे. पुन्हा तुम्हाला जर हे चुकीचं वाटत असेल, इथं घेतलेलं शासनाच्या धोरणाच्या विरोधात जर असेल तर तुम्ही तक्रार करा ना तशी जिल्हाधिकाऱ्यांकडे की या पद्धतीचा चुकीच्या पद्धतीने नियमाला डावलून आम्ही हे केलंय ह्या सभागृहामध्ये. आणि तुमचं मत नोंदवा ना, प्रोसिडिंग मध्ये तर येईलच ना. प्रोसिडिंग मध्ये तर कुणीच काही मत नोंदवलेलं नाहीये. दुसरा विषय या सगळ्या याच्यामध्ये की जर समजा आपल्याला हा जर विषय चुकीचा वाटत असेल तर आपण 308 खाली जिल्हाधिकाऱ्यांकडे अपीलच जा ना. हे 2 विषय मुख्याधिकारी साहेब, मी बरोबर बोलत असेल तर मी तुम्हाला विचारतोय, मी बरोबर बोलतोय का. तर मग हे जर 2 विषय असतील, मी तुम्हाला पहिल्या सर्वसाधारण सभेत सुद्धा मध्ये म्हणलो होतो मी तुम्हाला, म्हणजे याच्या अगोदरच्या, की बाबा तुम्ही आता जी अमेंडमेंट झालेली आपल्या ऍक्ट मध्ये 1965च्या, तुम्ही काय अधीन राहिलेले नाहीये तो नगराध्यक्षांच्या. तुम्ही आता इथं शासनाचे प्रतिनिधी आणि तुमच्या समोर जर एवढं ढळढळीत जर खोटं ठरत असेल, इथं खोटं घडत असेल तर तुम्हाला हे आम्ही कुणी तक्रार करायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला आपल्या अधिनियमाने तुम्हाला अधिकार दिलाय. तुम्हाला इथं घडणारी चुकीची गोष्ट तुम्हाला अगोदर कलेक्टरांना कळवायची आहे. त्याच्यामुळं आणि बरं धूळफेक 1-2 लोक असले तर धूळफेक करता येईल हो. इथं एवढं मोठ्या सभागृहासमोर तुम्ही धूळफेक करायला लागले मुख्याधिकारी साहेब. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्याच्यावर तुम्हाला कारवाई करावी लागणार आहे. प्रोसिडिंग मध्ये सगळ्याचे भाषण आहेत, सगळे रेकॉर्डवर भाषण आहेत. माझं एवढंच कळकळीने म्हणणं आहे की सगळ्याच्या वॉर्ड मधले जे 10-10 लाखाचे प्रायोरिटीचे काम आहेत, किती पोटतिडकीने सांगत होता माणूस हे. 2 महिने झालं दवाखान्याचा रोड आहे. हा जर पाईपलाईन टाकायची आहे, बरं 28 जुलैला आपण ठराव घेतलाय. 10 दिवसात तुम्ही म्हणले तिथून 10 दिवसाची लिमिट आहे आपल्याला ठराव द्यायला. आज 20 दिवस झालेत. आज ते त्याच्याकडून विषय नसता आला बिचाऱ्याकडून तर हा ठराव सुद्धा आला नसता इथं. मग जर पूर्ण सभागृहानं सर्वसंमतीनं घेतलेला ठराव खोटा ठरवून जर आमच्या नगराध्यक्ष ताई जर हे चुकीचा ठराव देत असतील तर याच्यावर काही 2 मिनिटं माझं बोलणं मी पण बोलते, माझं झाल्यावर बोलते, माझं झाल्यावर बोला. तर मला हे म्हणायचं मुख्याधिकारी साहेब, तर याची पाडताळणी करा आणि हे तुम्हाला तात्काळ कलेक्टरांना कळवावं लागेल. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आमचं तुमचं काय बांधायला बांध नाही सर. तुम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून इथं आहेत. जर तुम्ही कारवाई व्यवस्थित करत असाल तर ठीक आहे, नाही तर आम्हाला तुमच्या सहित तक्रार करावी लागेल. जर सभागृह बरं मला काय म्हणा, त्याला तरी भ्या ना, ते देवाला तरी भ्या नाही. सगळं रेकॉर्डवर आहे ना सर.
इथं सगळं हे सगळं रेकॉर्डवर सगळ्या शहरांनी बघितलेत कसे ठराव झालेत, काय झालेत. एवढं ढळढळीत सत्य असताना तुम्ही जर इथं ह्या अशा चुकीच्या ठरावाच्या स्वरूपात जर तुम्हाला हे खोटं ठरवायचं असेल तर हे बसायचंय कशासाठी इथं येऊन 2-2, 3-3 दिवस बसायचंय कशासाठी? मग आमचं म्हणणंच काय आहे, कुणी एकाने ठरवायचंच नाहीये हे काय करायचंय म्हणून. बरं, ह्या सगळ्या लोकांच्या वार्डातले किती पोट तिडकीने मानतात की कधी काम चालू होणार आहे म्हणून. माझी विनंती हो, आणि नगराध्यक्ष तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे, जे काय असेल ताई माझं मी कंप्लीट करायला लागलो, जे काय असेल जशाच तसा ठराव द्यावा आणि कामं पटकन तात्काळ मार्गी लावावेत. जसे की आपण आताच एक लाईन कामाचे नाव बघितलेत, कोणते कोणते रस्ते पेंडिंग आहेत, कोणते दवाखान्याचे काम आहेत, आणि सगळ्याच्या वॉर्डामध्ये आणि सर्व संमतीने सगळ्यात मेन म्हणजे, आणि शासनाच्या धोरणाला धरू नये म्हणूनच तो ठराव या सभागृहामध्ये पास झालेला आहे. शासनाच्या धोरणाला जर छेद देणार असला असं तर आम्ही चालू नसत नाही या विषयामध्ये. तर माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, जर नगराध्यक्ष ताईंनी नाहीच त्यांनी ऐकलं तर तुम्हाला जे शासनाने इथं ज्यासाठी बसवलंय ते तुम्ही तुमचं कार्य एकदम चोख पद्धतीनं करावं अशी माझी तुम्हाला विनंती मुख्याधिकारी साहेब. धन्यवाद. माननीय अध्यक्ष आणि सर्व सन्मान्य सदस्य, जो काही आता ठरावावर चर्चा चालू आहे, मागील सर्वसाधारण सभेमध्ये जी काही चर्चा झाली होती ती सुधारणेसह तो ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये फक्त माननीय अध्यक्षांनी काही 2 मुद्दे मांडलेले आहेत. फक्त जी काही अंमलबजावणी आहे त्या अंमलबजावणीसाठी त्याचे जे काही 10 लाखाच्या खाली काम असल्यामुळं आणि ते अमृत योजनेमध्ये जे काही पाणी पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही आहे किंवा त्याचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून त्याचं हस्तांतरण झालेलं नाही आहे, या अनुषंगाने या ठरावाची अंमलबजावणी जी काय आहे, जे काय मागच्या महिन्याभरामध्ये जे काही बैठका झालेल्या आहेत वरिष्ठ स्तरावरच्या, त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन मागावं असं त्यांनी त्यांचं त्याच्यामध्ये मत मांडलेलं आहे. मला हे म्हणायचं सर, ठराव हा ठराव असतो आणि ठरावामध्ये मत मांडण्याची पद्धत नसते. तुम्हाला जर मत मांडायचंय असतं ना, मी कलेक्टर साहेबाला मार्गदर्शन मागवले, कुठे 10 लाखामध्ये या काम होत ते मान्य, पाईपलाईन करणं मान्य, पण कुठं जास्त लागतात कुठं कमी लागतात, आणि हा दादांनी आपल्यासाठी म्हणजे जनतेची त्यासाठी पैसे दिलेले आहेत, ते योग्यच उपयोग व्हायला पाहिजे त्याचा, म्हणून मी हे मार्गदर्शन कलेक्टर साहेबांचं मागवणार आहे. तर त्याच्यासाठी मार्ग आहे वेगळा, त्यासाठी मार्ग आहे ना, वेगळा मार्ग आहे त्यासाठी मागणी, त्या ठरावात तुम्हाला मार्गदर्शन मागायचंय तर हे ठरावात मार्गदर्शन मागवत नाहीत ते. मार्गदर्शन मला कसं मागवायचंय हे मी बरं ठीक आहे, मागवणार. तर मी ते मुख्याधिकाऱ्यांना बोलतोय, आता मला बोलू दे 2 मिनिटं. मुख्याधिकारी साहेब, मला एक म्हणायचंय, तुम्हाला जर मार्गदर्शन मागवायचंय तुम्ही वेगळा पत्रव्यवहार करा तुमच्या पद्धतीने. इथं ते काम अडकलेत, सगळ्यांनी तुम्हाला सोसायटीवर काम करण्यासाठी. बरं मला सांगा, ज्या पद्धतीने मजूर संस्थेवर काम करायचं आहे, हा शासनाच्या धोरणाला धरू नये का विरुद्ध आहे? मला हे सांगा. शासनाचं धोरण आम्ही पायदळी तोडतोय का हेही सांगा. बोला सर, आता 1 मिनिट. हे शासनाच्या धोरणाला 2 मिनिट माझं बोलणं होऊ द्या, माझं झालं तुम्ही बोला. हे शासनाच्या धोरणाच्या विरोधात आहे का शासनाच्या धोरण घालून दिलेलं त्या हिशोबाने सांगा मला साहेब. बोला 2 मिनिट. मला स्पष्ट सभापती साहेब, माझं स्पष्टीकरण येऊ द्या. ह्या संबंधित काही माझं स्पष्टीकरण येऊ द्या. मुख्याधिकाऱ्यांना डबल बोलायची गरज नाही. मुख्याधिकारी साहेब, आपण शासनाचे प्रतिनिधी आहात. इथे तुम्ही अधीन नाहीयेत कुणाचे. तुम्हाला जर सभागृहामध्ये सदस्य प्रश्न विचारत असेल तर तुम्हाला बंधनकारक आहे त्याच्यावर उत्तर देणं. तुम्हाला कुणाला विचारून उत्तर द्यायचं नाहीये. आम्ही ज्या पद्धतीनं गेल्या वेळेस काउन्सिलमध्ये ठराव घेतलाय, हा शासनाने घालून दिलेल्या धोरणाच्या पद्धतीनं आहे का आम्ही धोरणाला छेद देणारा आहे? एवढंच सांगा आम्हाला इथं. माझं बोलण्यानंतर सांगा. कारण आम्ही संबंधी सांगायचंय त्याच्यामुळे नाही, माझं स्पष्टीकरण होऊ द्या, माझं उत्तर येऊ द्या साहेब. कुणाच्या दबावाखाली पडू नका साहेब. तुम्ही सांगत होते, खालून सभापती बोलले म्हणून तुम्ही थांबायला लागले. दबावावर बळी पडू नका साहेब, माझी विनंती आहे तुम्हाला. हा जो ठराव घेतलाय हा नियमाला धरू नये का नियमाला सोडू नये एवढंच सांगा साहेब. नाही, तो जो काही ठराव आहे, जे काही आहे धोरण आहे, ते शासनाला धोरण. एक मिनिट. मजूर संस्थेला असू द्या का सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना असू द्या का ऑफलाईन पद्धतीने निविदा असू द्या का ऑनलाईन पद्धतीने निविदा असू द्या, हे सर्व शासनाला धोरण करूनच आहे. स्पेसिफिक आम्ही जो ठराव घेतलाय मजूर संस्थेवरचा तो शासनाच्या नियमाला धरूनच आहे ना? सर्वच नियमाला धरूनच आहे. बस संपला विषय. मग जर आम्ही हे केलेलं असेल तर आता हे फक्त तुम्ही नोंद घ्या, आम्हाला खोलात जायचं नाहीये. ही नोंद तुम्ही घ्या आता की ज्या पद्धतीचा ठराव घेण्यात आलाय त्या पद्धतीचा ठराव या सभागृहामध्ये सादर करण्यात आलेला नाहीये.
हा विषय जिल्हाधिकाऱ्यांकडेही जाईल आणि त्याच्या पुढेही जाईल. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही याची गंभीरतेने नोंद घ्यावी.